विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील एक नवीन धडा शिकणार आहोत. त्याचे नाव आहे महाराष्ट्र डे. महाराष्ट्र डे म्हणजे महाराष्ट्र दिन. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर यापूर्वी उपलब्ध असलेले व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लेट्स ब्रेनस्टॉर्म. ब्रेनस्टॉर्म म्हणजे विचारमंथन. चला आपण थोडे विचारमंथन करूया. विच इज द मोस्ट यूज लँग्वेज इन आवर स्टेट. स्टेट म्हणजे राज्य आणि लँग्वेज म्हणजे भाषा. आपल्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात वापरली जाणारी भाषा कोणती आहे? तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात मराठी भाषेचा वापर केला जातो. नेम आवर नेबरिंग स्टेट्स. नेबरिंग स्टेट म्हणजे आपल्या शेजारचे राज्य. आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या काही राज्यांची नावे सांगा. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटका, गुजरात, गोवा हे आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी असणाऱ्या काही राज्यांची नावे आहेत. रीड अँड लर्न म्हणजे वाचा आणि शिका. आता आपण धडा वाचायला सुरुवात करूया. महाराष्ट्र डे इज सेलिब्रेटेड ऑन 1 मे. सेलिब्रेटेड म्हणजे साजरा करणे. महाराष्ट्र दिवस किंवा महाराष्ट्र दिन आपण 1 मे या दिवशी साजरा करतो. महाराष्ट्र स्टेट वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन धिस डे इन 1960. एस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थापना होणे. आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना या दिवशी म्हणजे 1 मे या दिवशी झाली. इन 1960 म्हणजे 1960 या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पीपल सेलिब्रेट दिस डे विथ जॉय अँड प्राईड. जॉय म्हणजे आनंद आणि प्राईड म्हणजे गर्व किंवा अभिमान. महाराष्ट्रातील लोक हा दिवस आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतात. द नॅशनल फ्लॅग तिरंगा इज अनफर्ड इन स्कूल्स अँड स्टेट गव्हर्मेंट ऑफिसेस. या दिवशी नॅशनल फ्लॅग म्हणजे आपल्या देशाचा झेंडा, तिरंगा, अनफर्ड म्हणजे फडकवणे, आपल्या राज्यातील शाळा आणि सरकारी कार्यालयांवरती आपल्या देशाचा झेंडा या दिवशी फडकवला जातो. ऑन दिस ऑकेजन. ऑकेजन म्हणजे प्रसंग. वी सिंग द राज्यगीत ऑफ महाराष्ट्र. म्हणजे या प्रसंगी आपण आपल्या महाराष्ट्राचे राज्यगीत गातो. महाराष्ट्र इज फेमस फॉर इट्स रिच कल्चर. फेमस म्हणजे प्रसिद्ध असणे, रिच म्हणजे श्रीमंत, कल्चर म्हणजे संस्कृती. महाराष्ट्र हा आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. हेरिटेज हिस्ट्री. हेरिटेज म्हणजे वारसा, हिस्ट्री म्हणजे इतिहास, ऐतिहासिक वारसा. फोर्ट्स. फोर्ट्स म्हणजे गड किल्ले. रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे नद्या. डिलिशियस फूड म्हणजे स्वादिष्ट भोजन किंवा स्वादिष्ट अन्नपदार्थ. अँड डिफरंट फेस्टिवल्स. फेस्टिवल्स म्हणजे सण. डिफरंट म्हणजे वेगवेगळे. अँड फोक सॉंग म्हणजे लोकगीतं. महाराष्ट्र हा आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी, ऐतिहासिक वारशासाठी, गड किल्ले, नद्या आणि स्वादिष्ट अन्नपदार्थ तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सण आणि लोकगीतांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई द ड्रीम सिटी इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ड्रीम सिटी म्हणजे स्वप्नांचे शहर. मुंबई हे महाराष्ट्रातील स्वप्नांचे शहर आहे. आणि कॅपिटल. कॅपिटल म्हणजे राजधानी ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई शहर आहे. अँड इज कॉल्ड द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. फायनान्शियल म्हणजे आर्थिक. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. 1 मे इज ऑल्सो सेलिब्रेटेड ॲज कामगार दिन.
1 मे म्हणजे 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. यालाच इंग्रजीमध्ये लेबर डे असं म्हणतात. लेबर म्हणजे कामगार. ऑन धिस डे या दिवशी वी थँक ऑल वर्कर्स. या दिवशी आपण सर्व कामगारांचे आभार मानतो. सच ॲज फॅक्टरी वर्कर्स. फॅक्टरी म्हणजे कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार. फॅक्टरी वर्कर्स. ड्रायव्हर्स म्हणजे गाडी चालवणारे चालक. क्लीनर्स म्हणजे स्वच्छता कामगार. अँड ऑदर्स आणि इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगार लोकांचे आपण आभार मानतो. द सेलिब्रेशन ऑफ दिस डे सिग्निफाईज द डिग्निटी ऑफ लेबर. डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठा. सिग्निफाईज म्हणजे सूचित करणे. हा दिवस आपल्या कामगारांप्रती आदर किंवा कामगारांचा गौरव सूचित करणारा दिवस आहे. विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामधील प्रश्नोत्तरांसाठी यापुढील व्हिडिओ नक्की बघा.